नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आज मात्र आपण बघणार आहोत की अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांचे सर्व काही आता हे हवालदार वगैरे आहेत, पोलीस असिस्टंट सगळे काही आता एका साध्या वेशात तेथे गाडीतून आलेले आहे सोमन नगरामध्ये. आणि आता इन्स्पेक्टर जाधव मात्र सगळ्यांना आता कसं काय करायचं आहे, मायेला आपल्या ट्रॅपमध्ये कसे अडकवायचे याबद्दल माहिती देतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाडीमधून खाली उतरल्यानंतर सगळेजण आता अगदी म्हणजेच सत्तेबाज होतात आणि मायेला पकडण्यासाठी मात्र अगदी धावून आलेले आहेत. आणि त्याच गाडीतून मात्र आता ऋषिकेश आणि जानकीसुद्धा आलेले आहे. ऋषिकेश आणि जानकीने वेगळा लुक केलेला आहे, एका शेतकऱ्याचा लुक घेतलेला आहे. आणि जानकीनीसुद्धा शेतकऱ्याची बायको बनून साडी वगैरे नेसून डोक्यावर पदर घेतलेला आहे, एकदम असा साडीचा लुक. आणि आता ऋषिकेशने आपल्या डोक्याला फेटा बांधलेला आहे, कुर्ता वगैरे घालून डोक्याला गंध वगैरे लावून तो तयार होतो. दोघंही त्याच गाडीतून खाली उतरतात. त्यांच्या अगोदरच्या गाडीतून आलेले आहे जाधव इन्स्पेक्टर आणि त्यांचे सहकारी. हे सगळेजण तोपर्यंत आता आपापल्या जागे जाऊन उभे राहतात. प्रत्येक ठिकाणी आता सगळेजण लपून बसलेले आहेत. आणि आता जानकी आणि ऋषिकेश मात्र गाडीतून खाली उतरून आता एकमेकांचा हात धरून येत आहेत. त्यानंतर आता इकडे आतमध्ये मात्र आता ही म्हणजे ओवी आहे, तर ओवी खूप चिडलेली असते. माया मावशी करतच येते. तेव्हा आता माया तिथून निसटण्याची तयारी करत असते. बॅगमध्ये चाकू वगैरे घेते आणि आता बॅगला चेन वगैरे लावते. तेवढ्यात ओवी तिथे येते आणि रागानेच म्हणते की माया मावशी, मी तुला म्हटले होते की मला आईशी बोलायचे, तुम का मला बोलून दिलं नाही? त्यावरती आता माया खोटं बोलते आणि म्हणते की हे बघ, अगं तुझ्या आईनेच तुझ्याशी म्हणजे तुझ्या घरच्यांनाच तुझ्याशी बोलायचं नसेल तर मग. तेव्हा आता उभी रागाने म्हणते की हे बघ, असं काही नाही, तू खोटं बोलतेस, तिलासुद्धा माझ्यासोबत बोलायचं आहे, तू आत्ताच्या आत्ता मला कॉल लावून दे. तेव्हा आता मायेला ओवीचा खूपच राग येतो. आता ती म्हणते की ही ओवी ना जरा खूपच जास्त नाटक करते आणि आता हिच्याकडे बघावंच लागेल. तरीसुद्धा माया शांत होते. माया म्हणते की हे बघ ओवी, आता दुपार झालेली आहे, आता आपण तिला संध्याकाळी फोन करूयात. आणि तसंही आपण आता बाहेर निघालो आहोत. त्यावरती ओवी विचारते की बाहेर जायचंय आणि कुठे जायचंय? माया म्हणते की हे बघ, आपण सगळ्यांपासून दूर चाललो, तुला माया मावशीसोबत राहायला आवडतं ना, म्हणून आपण बाहेर जातोय. आणि मला जानकीताईंनी सांगितलेलं आहे की त्यांना तुझ्याशी नाही बोलायचं. आता ओवीने ती खोटं बोलत असते. ओवी तरीसुद्धा तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणते की बघ, तूच खोटं बोलतेस, आई कधीही असं बोलू शकत नाही. आणि ओवी आता रुसून बसते. तिला मायेचा खूप राग येतो. त्यावरती माया म्हणते की हो अगं ओवी, खरंच जानकीताई असं म्हणाली की त्यांना तुझ्याशी नाही बोलायचं. त्यावरती ओवी रागानेच म्हणते की नाही, तू खोटं बोलतेस, आई असं नाही म्हणणार. आता माया आणखीनच घरातल्या विरुद्ध कान भरत असते की हे बघ, अगं तुझ्या घरच्यांना मात्र तुझी काळजी नाही, तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि घरातील सगळेजण तुला भेटायला नाही म्हणतात. हे बघ, जर त्यांना तुझी काळजी वाटत असती तर ते तुला घ्यायला आले असते. आलं का कोणी तुला घेण्यासाठी? आलं का तुला कोणी घेण्यासाठी? नाही ना? तेव्हा आता ओवीसुद्धा रागाने त्याच भाषेत तिला उत्तर देते. त्यांना मला भेटायला यायचं असेल, परंतु तू आपण कुठे आहोत हे त्यांना सांगितलंच नसेल आणि तू मात्र मुद्दाम मला त्यांना भेटून देत नसेल, म्हणून ते इथे येऊ शकले नसतील. एक काम कर, तू मला फोन लावून दे, नाहीतर माझ्या आईला इथे बोलावून घे. मायेला खूपच राग येतो. माया आता जोलात ओवीवर ओरडते की गप्प बस, सारखे काय ग भुनभुन भुनभुन लावतेस, फोन लाव म्हणून आता एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. आणि हे बघ, जे काही मी तुला सांगत आहे ना, तर तेच तू करायचं, समजलं ना तुला? तेव्हा आता लगेच ओवीसुद्धा रागाने रिॲक्ट होते. तिच्यावर डोळे मोठे करत म्हणते, तू माझ्यावर ओरडलीस? म्हणजे तू चांगली मावशी नाहीस, तू वाईट मावशी आहे. तर ती आता लगेच माया म्हणते की वाईट मावशी नाही तर ती मॉन्स्टर आहे. मी कोण आहे? मी मॉन्स्टर अंड. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मॉन्स्टरचं सगळं काही ऐकायचं. तो म्हटला की उठ तर उठायचं, तो म्हटला की बस तर बसायचं. लक्षात आहे ना? म्हणते पण, तर माया तिला बोलूनच देत नाही आणि गप्प बस असे जोरात ओरडते. आणि आता मात्र फोन लावणार नाही, गप्प बसायचं असे बोलून माया आता बॅग भरायला जाते. तेव्हा आता ओवी मनात म्हणते, माया मावशी, किती काही झालं तरी मी तुला आईबाबांना फोन लावून म्हणते आणि तू मला मॉन्स्टरन म्हणून बोलते, पण माझे आईबाबा आहेत ना, ते माझं जे काही प्रॉमिस आहे तर ते कधीही ब्रेक करत नसतात. काही झालं तरी ते मला शोधतीलच. रागाने मात्र ती मायेकडे पाहते. मायासुद्धा तिच्याकडे बघते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र जानकीला म्हणतोय, आई वडील म्हणून आज आपली परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे.
त्यावरती आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मला नक्की खात्री आहे की ही परीक्षा आपण नक्की पास करू. माया कुठेही असेल, अगदी पाताळात जरी असेल तरीसुद्धा आपण तिला शोधून काढू. काही झाले तरी ओवीला आपल्याला शोधायचं आहे, आपण तिला शोधून काढू. जानकी आता रडतच आपलं स्वतःचं दुःख आवरते आणि आता आपली जी पोटाला झालेली जखम आहे तिचासुद्धा तिला आपल्या ओवीच्या जीवासाठी विसर पडतो. सगळं काही अगदी धरून ती ओवीला वाचवायला येते. त्यानंतर मात्र आता हे पुढे गेल्यानंतर त्याच ठिकाणी आता सारंग, सौमित्रा, अवंतिका आणि ऐश्वर्य हे सगळेजण येतात. ऋषिकेश आणि जानकी पुढे जात आहे तेव्हा गाडीतून मात्र हे चौघही त्यांना बघतात. त्याच वेळेस मात्र आता सौमित्र ऋषिकेश दादाच्या मोबाईलवर कॉल करतोय. आता ऋषिकेश फोन उचलतो तेव्हा आता म्हणजे सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, आम्ही जवळच आहोत, जर काही वाटलं, जर काही लागलं तर आम्हाला नक्की फोन कर. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी मागे वळून पाहतात आणि ठीक आहे असं ऋषिकेश म्हणतो. त्यानंतर मात्र आता सगळेजण असे पांगलेले आहेत आणि नेमकं आता मायेच्या रूमच्या बाहेर आलेले आहेत. आता मात्र माया खिडकीतून त्यांना बघते. नक्की ही माणसं कोण आहेत? लगेच ती खिडक्या बंद करते आणि ही माणसं नक्की काय शोधतायत, काहीतरी येथे काय गुटमळतायत तेच मला कळत नाही. म्हणून आता मला सावध राहावंच लागेल की हे ऋषिकेशची माणसं असू शकतात. म्हणून मात्र ती खिडक्या बंद करून दरवाजा बंद करते आणि तेवढ्यात जानकी म्हणते की माया मावशी, मला माझ्या आईकडे घेऊन चल प्लीज, काही ना काही कर, तू मला आईबाबांकडे घेऊन चल. तेव्हा आता माया तिच्यावर आणखीनच ओरडते आणि तिला आपल्याला तोंड बंद करायला ठेवायला सांगते. ओवी आता काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की अगं माया मावशी प्लीज चल ना गं, मला घेऊन चल. तेवढ्यात आता माया लगेच ओवीचं तोंड दाबते आणि आता तिला बेडवर ढकलून देते. बेडवर ढकलून दिल्यानंतर मात्र आता रुमाल काढते आणि रुमालाने मात्र तिचं तोंड म्हणजे बांधून टाकते आणि ओरडायचं नाहीये, सोडायचं नाही असं म्हणते. माया आता ओवीशी जबरदस्ती करत असते, तिला त्रास देते. ओवी आता बिचारी घाबरते. इकडे कोपऱ्यात बसायचं पटकन, तेव्हा आता ओवी बिचारी घाबरूनच आता तिथे कोपऱ्यात येऊन बसते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी हे हवालदारांकडे येतात. हवालदारांना विचारतात की काय झालं. तेव्हा आता हवालदार सांगतात की हे बघा ऋषिकेश दादा, आता इथे ती माया कुठेही नाही दिसत. मला असं वाटते की ती सावध झाली असेल आणि येथून फरार झाली असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, मला असं नाही वाटत, माया इथेच कुठेतरी आहे. हे बघा ऋषिकेश, माझी ओवी इथेच कुठेतरी आसपास आहे. असे हार मारून नाही चालणार, आपल्याला शोधावं लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपण शोधूयात. तेव्हा हवालदार म्हणतात की हे बघा जानकीताई, तुम्ही शोधायला जाऊ नका आणि हे जर मायेने बघितलं तर ते ओवीसाठी रिस्की असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, तर आता लगेच हवालदार म्हणतात की तुम्ही इथे थांबा, आम्ही शोधतोय. नंतर आता ती बाई आहे तर ती जात असते. आता लगेच ही माया तिला खिडकीतून आवाज देते की ताई ताई, अहो प्लीज माझी तब्येत बरी नाही, तुम्ही येता का? ती बिचारी मात्र आता म्हणते की हो आले आले. आणि आता लगेच माया खिडकी बंद करते आणि ओवीला म्हणते की आवाज करायचा नाही. आपल्या बॅगमधून आता चाकू काढते आणि चाकू काढून ती ओवीला धमकावते. ओवी बिचारी आणखीनच घाबरते. तेव्हा मात्र आता लगेच माया हातामध्ये चाकू घेऊन येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा ती बाई येते. काय झालं ताई, तुम्हाला माझी काही मदत तुम्हाला हवी आहे का? तुमची तब्येत बरी नाही का? तर माया आता अगदी तब्येत बिघडल्याचं नाटक करते. तिला पूर्णपणे घाबरलेली सुद्धा असते आणि म्हणते की ताई तुम्ही आत येता का? तेव्हा आता ती बिचारी आत येते. लगेच आता ही माया तिच्या मानेला चाकू लावते आणि म्हणते की हे ओरडायचं नाही. तेव्हा आता ती बिचारी खूप घाबरते आणि म्हणते की अगं बाई, तू काय करते, सोड ना मला. माया तिला म्हणते की ओरडू नकोस, जे काही मी तुला सांगेल ना ते तुला करावं लागेल आणि जर आधी शहाणपणा केलास तर मी तुझी वाट लावून टाकेल, कळलंय ना तुला आता? सर्व ती बाई घाबरते आणि म्हणते की अगं मी तुझ्या पाया पडतेस, मी तुझं काय केलंयस? तेव्हा लगेच आता माया म्हणते की तू माझं काही बिघडवलेलं नाही, जे काही तुला सांगेल ना ते काम तुला करावंच लागेल, काही झालं तरी करावं लागेलच. त्यानंतर आता बाहेर ऋषिकेश मात्र आता इकडे तिकडे शोधत असतो. तेथील शेजाऱ्या बाजाऱ्या लोकांना विचारतोय, मायाची चौकशी करतोय, परंतु कोणी नाही सांगत. जण इकडे तिकडे शोधत आहे. आता मात्र सगळेजण अगदी त्यानंतर आता ऋषिकेश शोधत शोधत पुढे येतो आणि जेथे ओवी त्या होममध्ये आहे तर ते खिडकीजवळ तो आलेला आहे. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या खिडकीतून जे काही आता चॉकलेट आहे तर त्या चॉकलेटचं कागदपत्र खाली पडलेलं असतो. ऋषिकेश तो कागद उचलतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला समजतो की हे तर ओवीचं फेवरेट चॉकलेट आहे. त्याच्या लक्षात येते की याचा अर्थ ओवी इथेच आहे. म्हणून तो आता लगेच इन्स्पेक्टर साहेब जाधव यांना फोन करतो आणि आता जाधव सर फोन उचलतात आणि काय ऋषिकेश असं विचारतात. तर ऋषिकेश त्यांना विचारतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कुठे आहात? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आपण ज्या गाडीतून उतरलो. ऋषिकेश त्यांना तेथून सरळ येण्यासाठी सांगतो कारण एक असा महत्त्वाचा पुरावा मिळालेला आहे, लवकरात लवकर या. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आणि ते सगळेजण तेथे येऊन पोहोचतात. आता ऋषिकेश ते चॉकलेटचा कागद दाखवतो आणि म्हणतो की हे ओवीचं फेवरेट चॉकलेट आहे आणि का घराच्या बाहेर ते सापडले मला.
याचा अर्थ ओवीला मात्र मायेने इथेच कुठेतरी लपवलेला असणार आहे हे लक्षात घ्या. घराच्या आजूबाजूला सुद्धा मी बघितले, नक्की तेथेच आता आपली ओवी असणार आहे. तर आणि त्या घराला लॉक आहे आणि कुणाला संशय येऊ नये यासाठी मात्र त्या घराला लॉक लावलेला असेल, असं काहीतरी असेल. त्यामुळे आपल्याला तेथे शोधावं लागेलच आता काही झालं तरी. तेव्हा त्या ऋषिकेश त्यांना त्या रूमच्या बाहेर घेऊन येतोय आणि आता तो येताना मात्र आता इन्स्पेक्टर साहेब आहे तर आपल्या सगळ्याच टीमला फोन करतात. तेव्हा आता सगळेजण तेथे येतात आणि सगळेजण तिथे आल्यानंतर मात्र आता लगेच जानकीला ऋषिकेश ते चॉकलेटचा कागद दाखवतो. तेव्हा आता जानकी तो कागद आहे तर तो जवळ घेते. सगळेजण मात्र एकत्र आता त्या रूमच्या जवळ येतात. तेव्हा आता जानकीला आपल्या ओवीची खूपच आठवण येत असते. सगळेजण मात्र आता ओवीला शोधत आहे. ऋषिकेश हे सगळेजण आता हवालदार वगैरे सगळेजण पुढे येतात. सगळेजण त्या घराच्या बाहेर येतात आणि आता एक विहीर समोर आहे. त्या विहिरीच्या मागे आता हवालदारांनी जे लेडीज कॉन्स्टेबल वगैरे आहेत ते सगळे लपून बसतात. जानकी ऋषिकेश मात्र त्या झाडामागे लपून उभे आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, मला असं वाटतं की ओवी आपल्या ह्याच घरामध्ये आहे. माझी नक्की खात्री आहे की ओवी इथेच आहे. त्यानंतर मात्र आता सगळेजण तेथून लपून बसलेले आहे. जानकी मात्र मागे येते. जानकी मागे आल्यानंतर मात्र आता ज्या लेडीज कॉन्स्टेबल आहे ना दोघीजणी, त्या मात्र आता साध्या वेशामध्ये आहेत. आता त्या लगेच तेथे त्या दरवाजासमोर येतात, दरवाजा वाजवतात. तेव्हा आता माया ही मागे लपून बसलेली आहे आणि ज्या बाईला मात्र तिने चाकू दाखवून धमकावलेलं आहे ना, तर ते मात्र त्या बाईला आणखीनच चाकू दाखवते आणि तिला धमकावते. जसं सांगितलेलं आहे तसं बोलायला सांगते. तेव्हा आता ती विचारतात की येथे कोणी लहान मूल आहे का. त्यावरती आता ती बाईसुद्धा आता आपल्या जीवासाठी खोटं बोलते की नाही, येथे कोणीही लहान मूल नाही असं म्हणते. आता लगेच आता या इन्स्पेक्टर म्हणजे कॉन्स्टेबल आहे तर त्या म्हणतात की हे बघा, आम्ही ना पोलिओचा डेटा हे करत आहोत, सर्वे करत आहोत. त्यामुळे प्लीज लहान मुलं असली तर सांगा, नक्की येथे लहान मूल नाही का. तेव्हा आता ही बाई खोटं बोलते आणि म्हणते की नक्की खरंच नाही, तुम्ही पुढे जाऊन विचारू शकतात. तेव्हा त्या लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की ठीक आहे. तेव्हा आता ती बाई दरवाजा बंद करून घेते आणि माया तिला आणखीनच चाकूची भीती दाखवून तिला घाबरवते, तिच्या मानेला चाकू लावते. तेव्हा त्या लेडीज कॉन्स्टेबल आहे तर ते इन्स्पेक्टर साहेबांना खुणावतात की येथे कोणीही नाही. म्हणून आता आणखीन इकडे घराच्या मागून आलेली असते आणि तिथे तिला एक फुटलेला आरसा दिसतो. तो फुटलेला आरसा घेऊन ती मात्र आपल्या ओवीला शोधत असते. ओवी खिडकीच्या आतमध्ये बसलेली आहे त्या रूममध्ये, तर त्या रूमच्या बाहेर त्या खिडकीच्या अगदी जवळच जानकी मात्र आता काच आहे तर ती काच आतमध्ये चमकवत असते. ओवीला आता त्याची आरशी पडते आणि ओवीला मात्र आता आरशी पडल्यानंतर काही क्षण आठवतात. आरशाची जी आरशी पडलेली आहे तर ती मात्र बघून ओवी विचार करते. तिला मागचा एक किस्सा आठवतो. कारण सारंग, जानकी आणि ओवी हे गच्चीवर काहीतरी खेळत असतात. त्यात सारंग भाऊजींच्या डोळ्यावर आता आरसा चमकवत असतात. जानकी आणि ओवी खूप हसतं. सारंग नाही करत असतो तेव्हा सारंग सुद्धा नाही करत आपल्या हातातील आरसा त्यांच्या डोळ्यावर चमकवत असतो. अशी काहीतरी त्यांची स्पर्धा लागलेली असते आणि हे सगळं ओवीला आठवल्यानंतर आता ओवी लगेच आपल्या तोंडाचा रुमाल सोडते आणि म्हणते की हे तर आईने मला शिकवलं होतं, आम्ही असं खेळत होतो आरसा हातामध्ये घेऊन. नक्कीच समोर माझी आई आली असेल का, असा ओवी आता विचार करते. तेव्हा मात्र आता ओवी लगेच उठते आणि ओवी तेथील टेबलखालील जो आरसा आहे तर तो उचलते. तेवढ्यात माया तेथे आलेली आहे. ओवीला समजते. ओवी लगेच आता तो आरसा आपल्या पाठीमागे लपवते आणि उभी राहते. तेव्हा माया तेथे रागाने येते आणि म्हणते की मी तुला काय सांगितलं होतं, तेथे बसायला सांगितलं होतं, तू का उठलीस आणि इथे आलीस, काय करतेस. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तोंडावरचा रुमाल का काढलास. तेव्हा ओवी फक्त बघत असते. तेव्हा आता माया तिला आणखीनच घाबरवते आणि म्हणते की तोंडावरचा रुमाल तू का काढलास. तेव्हा आता हे बघ, आपल्याला जायचंय त्यामुळे आरडाओरडा करू नको, येथे लोक जागे होतील. त्यानंतर आता ओवी नाटक करते. ओवी म्हणते की माया मावशी, अगं पोटामध्ये इतकं खूप दुखतं आहे, मला लेमन ज्यूस मिळेल का. माया म्हणते की आता. तेव्हा आता माया विचार करते. तर आता ओवी पुन्हा म्हणते की माया मावशी, अगं माझं खूप खूप पोट दुखतंय, प्लीज दे ना गं. तेव्हा आता माया म्हणते की ओके ठीक आहे, आणि हे बघ मी घेऊन येते, तू ओरडणार नाही, शांत बसील ना, आणि हे बघ ओरडू नकोस. तिचा तोंडाचा रुमाल वगैरे शोधते. आलेच मी असे बोलून ती लेमन ज्यूस अगदी करायला जाते. ओवी शांत उभी असते, तिच्यासमोर नाटक करते. तेवढ्यात मात्र आता जानकी इकडे ऋषिकेशच्या जवळ आलेली आहे आणि ऋषिकेशला घेऊन मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांना ते काहीतरी आता खानाखुना करतात आणि आता जानकी आईने ऋषिकेशला घेऊन त्या घराच्या मागे जाते. तेवढ्यात मात्र आता जानकी ऋषिकेशला घेऊन मागून येते आणि ऋषिकेशला म्हणजे तेथे आल्यानंतर आता ऋषिकेश तिला विचारतो की काय झालं जानकी. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, मला असं वाटतं की ओवी आपल्या ह्याच घरामध्ये आहे. माझी नक्की खात्री आहे की ओवी इथेच आहे. माझी पूर्ण खात्री आहे की ओवी ह्याच घरामध्ये आहे. तेव्हा सगळेजण पुन्हा आता पहारा देऊन बसतात. आता मात्र ऋषिकेश विचारतो की कशावरून तुला जानकी असं वाटतं. तेव्हा आता जानकी मात्र तो आरसा दाखवते आणि ऋषिकेशला म्हणते की मी, सारंग भाऊजी
आणि ओवी, आमचा हा खेळ होता आणि आता तो खेळ मात्र म्हणजे आता ती कसं खेळत होते हे सांगते. तो आरसा मात्र त्या खिडकीच्या जवळ धरते. बरोबर त्या खिडकीमध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि ओवीसुद्धा आता तो आरसा घेऊन आता बाहेर दाखवत असते. त्याच्या आरशी बाहेर पडण्यासाठी आणि आता मात्र ते प्रतिबिंब बाहेर पडण्यासाठी आता ओवीचं काही पाय पुरत नसतात. ओवी आता बेडवर चढते आणि त्या खिडकीच्या तेथे बसते आणि खिडकीमध्ये बसून तो आरसा बाहेर दाखवत असते. आता मात्र ओवी तो आरसा दाखवते. ओवीचा हात मात्र ते बघतात दोघांनाही खूप आनंद होतो. आता ओवी मात्र आता बघितल्या क्षणी जानकीचे डोळे भरून येतात. जानकी खूप रडत असते. ओवी आपल्या आईबाबांना खिडकीतून पाहत असते. आता ओवी आई म्हणून ओगी ओरडणार तर जानकी तिला खुणावते की शांत रहा म्हणून. ओवीसुद्धा आता खूप रडत असते. ऋषिकेश आणि जानकी तिला शांत राहायला सांगतात आणि तेवढ्यात आता जानकी आणि ऋषिकेश बाजूला होतात आणि बाजूला होऊन आता आपलं कडू ते आवडतात. तेव्हा आता माया आलेली आहे हे ओवीला कळते. ओवी लगेच तो आरसा लपून ठेवते आणि परत मात्र घाईने आपल्या जागेवर शांत बसून राहते. आपल्या आईबाबांना बघून तिला आनंद झालेला आहे. डोळ्यातून आनंद अश्रू येत आहेत. कधी आपल्या आईबाबांकडे जाईल असं तिला झालेलं असतं. माया तिला आता लेमन ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की हे बघ, हे घे आणि तुला नक्की बरं वाटेल आता हे पिल्यानंतर, असं ती ओवीला म्हणते. आता पिता पिता ती खिडकीकडे बघत असते. तेव्हा माया तिच्याकडे पाहते. नक्की ही खिडकीमध्ये काय बघत असेल. आता तो जो काही ज्यूस आहे अर्धा ग्लास पिते आणि आता माया मावशीला म्हणते की मी थोडा वेळ झोपू का. तर माया म्हणते की हो नक्की झोप बाळा, झोप ना. तेव्हा आता माया लगेच आता ओवीजवळ झोपते आणि ओवी झोपलेली आहे असं ती नाटक करते. तेव्हा मायासुद्धा तिच्याजवळ झोपते. आता माया तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि तिला झोपी लावत असते. तेव्हा आता सगळेजण बाहेर आता दरवाजाजवळ आलेले आहेत आणि आता जानकी आणि ऋषिकेश मात्र सगळ्यांना खुणवतात आणि सगळ्यांना तेथे बोलावतात. अगोदर मात्र जानकी आणि ऋषिकेश पुढे येतात. सगळ्यांची आता पूर्णपणे खात्री पटलेली आहे की ओवी आणि आता ही माया इथेच आहे. सगळेजण एकत्र बाहेरून उभे राहतात आणि बाहेरून उभे राहिल्यानंतर आता सगळ्यांना काळजी वाटत असते की ओवीचा जीव धोक्यात तर नसेल ना. आता माया झोपलेली आहे. संधीचा फायदा घेऊन मात्र आता ओवी अगदी बाहेर निघून येते. अगदी त्या मायेच्या अंगावर टाकते ते आणि लगेच दरवाजाची कडी उघडून बाहेर येते. बाहेर सगळेजण उभे असतात. आपल्या ओवीला बघून त्यांना खूपच आनंद होतो. सगळ्यांचा आता जानकीला अगदी डोळे भरून येतात. ओवीसुद्धा आपल्या आईबाबांना पाहते आणि खूप रडत असते. धावतच आपल्या आईजवळ येते आणि जानकीला घट्ट अशी मिठी मारून जानकी आपल्या ओवीचे छान असे गोडगोड पापे घेते. दोघींना इतका आनंद झालेला असतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना मात्र इतका आनंद झालेला आहे. ऋषिकेशसुद्धा आपल्या ओवीला भेटतो. तोपर्यंत मात्र आता सगळेजण आतमध्ये येतात. इन्स्पेक्टर साहेब, लेडीज कॉन्स्टेबल वगैरे आता हे सगळे काही टीम आतमध्ये येते. माया तेथे झोपलेली असते. आता माया झोपलेली आहे. सगळेजण बघतात तिच्या अंगावर असतं आणि तेवढ्यात मात्र आता इन्स्पेक्टर साहेब आहे तर ते आपल्या लेडीज कॉन्स्टेबलला खुणवतात मायाला पकडण्यासाठी. तेव्हा मात्र आता तिच्या अंगावरचं जे काही आता कापड आहे तर ते काढायला जातात. आता जेव्हा आता ही माया मात्र आता अगदी खूप चातुर हुशार ठरलेली असते. कारण आता जेव्हा तिच्या अंगावरील ते काही तोंडावरील कापड बाजूला काढले जाते त्या क्षणी मात्र तेथे ती वेगळीच बाई असते. कारण आता मायेचे कपडे मायेने तिला घालायला सांगितलेले असतात आणि ते कपडे आता तिने घातलेले आहेत आणि बघता क्षणी आता या लोकांना खूप मोठा धक्का बसतो. कारण ही बाई तर माया नसून दुसरीच कोणीतरी आहे हे मात्र आता त्यांच्या लक्षात येते. कारण माया तेथून पसार झालेली आहे. कारण आता त्या बाईला मात्र आठवते की जेव्हा आता ओवी झोपलेली आहे आणि ओवी झोपलेली आहे या क्षणाचा फायदा घेऊन आता माया तिथून उठते. आता ह्या बाईला तिने बांधून ठेवलेलं आहे. त्या बाईजवळ येते आणि त्या बाईच्या तोंडात बोळा कोंबलेला आहे आणि आता त्या बाईला म्हणते की हे बघ, आता एक काम करायचं आहे. आता हे कपडे वगैरे आहे तर ते माझे कपडे घालायचे आणि त्या मुलीजवळ जाऊन झोपायचं. जर तू अतिशहाणपणा केलास तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. म्हणून तिला आता सुरा दाखवत धमकावत असते आणि कळताना तुला आणि हे बघ, मी तुझे आता हात सोडते. काम तर तुला कळालेलं आहे. शेवटी मात्र त्या बाईला ते कपडे घालायला देते. तिला धमकावून मात्र ओवीजवळ झोपायला सांगते. आता इन्स्पेक्टर साहेब या बाईला धरायला सांगतात. ती बाई खूपच घाबरलेली असते. लेडीज कॉन्स्टेबल मात्र तिला पकडतात आणि तिला घेऊन बाहेर येतात. त्यानंतर मात्र आता इकडे ओवी, जानकी आणि ऋषिकेश घट्ट एकमेकांना मिठी मारत खूप आता रडत आहे. खूप आनंद त्यांना झालेला आहे. आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत आहेत. खूप छान हे त्रिकोणी कुटुंब आज खऱ्या अर्थाने एकत्र आलेलं आहे आणि इतका आनंद त्यांना झालेला आहे.
तेव्हा आता सगळेजण बाजूला येतात. आता जानकी सगळ्यांना एकत्र आल्यानंतर म्हणते, ती माया मात्र पुन्हा एकदा आपल्या हातातून निसटून गेली. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही जानकी, यावेळेस मात्र तिला निसटून जाणं शक्य नाही. पण माझी माणसं आहेत ना, ती मायेला शोधायला सगळीकडे पसरलेली आहेत. आम्ही सगळे काही नाकेबंदी केलेली आहे. सगळीकडे मात्र आता प्रत्येक ठिकाणी माणसं तिला शोधत आहे. त्यामुळे माया मात्र मुळशी सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आता जानकी विचारते की त्या मायेच्या ताब्यात तो जो काही माणूस आहे तो तरी तुमच्या ताब्यात आहे ना? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, तो आपल्या ताब्यामध्ये आहे. त्याचं काय, असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तर आता जानकी म्हणते की त्याच्याविषयी खूप महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे. मात्र आता जानकी त्या माणसाबद्दल काहीतरी सांगत असते. इन्स्पेक्टर साहेब ते सगळं काही ऐकून घेतात आणि आपल्या हवालदारांना सांगतात की काय करायचं आहे पुढे. आता या मायेला कसे पकडायचे त्याबद्दल मात्र आता जानकीने खूप मोठी माहिती दिलेली असते आणि सगळेजण त्या तयारीला लागतात. सगळेजण मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता कामाला लागतात. प्रत्येकजण आता प्रत्येकाच्या कामाला लागतो आणि तेथून निघून जातात. जानकी, ऋषिकेश आणि ओवी, इन्स्पेक्टर साहेब हे सगळेजण एकत्र आहेत. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब मोऱ्यांना कॉल करतात आणि माहीच्या माणसाला ताबडतोब इथे घेऊन यायला सांगतात. चेहरा पूर्णपणे झाकून घेऊन यायचा आहे असं म्हणतात आणि तो इकडे येतो हे कोणालाही कळायला नकोय. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांनी जानकीने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केलेली आहे आणि ते फोन ठेवतात. ठीक आहे असं म्हणतात आणि जानकी ऋषिकेशला आपल्या प्लॅनची अगदी खबरदारी देऊन आता सगळेजण सज्ज होतात. ओवी आज त्यांना मिळालेली आहे म्हणून जानकी ऋषिकेशला खूपच आनंद होतो आणि शेवटी सगळेजण मायेला पकडत असतात. तेव्हा आता मित्रांनो, अगदी जानकीला आपली ओवी परत मिळालेली आहे. आनंदही आनंद झालेला आहे. ओवीसुद्धा आपल्या आईबाबांना भेटून खूप छान तिला वाटतं. सगळेजण खूप खुश होतात. त्यानंतर मित्रांनो, हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र ऋषिकेश मायेला घेऊन गाडीवरून येतो. कारण आता मायेला असं वाटतं की नक्की आता आपला माणूसच आपल्याला गाडीवरून घेऊन आलेला आहे. परंतु ऋषिकेशने हेल्मेट घातलेला असतो. आता मायेने साडी वगैरे नेसून तिथून फरार होण्याचा ती प्रयत्न करत असते आणि आता जेव्हा माया गाडीच्या खाली उतरते आणि त्याच्यावर ओरडते की तू वेडा आहेस का, गाडी का थांबवलीस, तेव्हा आता ऋषिकेश आपल्या चेहऱ्यावरचा हेल्मेट बाजूला करतो आणि मायेला म्हणतो की आता किती काहीही झालं तरी तुझी सुटका नाही माया. तेव्हा आता माया तिथून पळते. माया पळून जात असते आणि तोच ऐश्वर्या पुढून येते. ऐश्वर्या पुढून आल्या क्षणी मात्र आता माया तिचा पाय बघते आणि ऐश्वर्या तिला उठण्यासाठी हात पुढे करते. तेव्हा माया तिचा हात धरते आणि आता मात्र ऐश्वर्या तिला बरोबर आपल्या ताब्यात अडकवण्यासाठी